नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज तुम्हाला लडाखच्या गूढ कथेतली एक आत्मकथा, जिचा पहिला भाग तुम्ही आधी बघितलेला आहे, त्या एअर व्हाईस मार्शल निवृत्त सूर्यकांत चाफेकर यांच्या तोंडून किंवा या मुलाखतीतून त्याचा दुसरा आणि शेवटचा भाग मी तुम्हाला ऐकवतोय. मी जी लडाखची गूढकथा सांगितली ती तुम्हाला आवडली होती, त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. तर ही त्याची आत्मकथा असं मानायला हरकत नाही. हे मी गेल्या भागात पण सांगितलं होतं. ही माणसं आपल्यासाठी देशाच्या सीमा राखतात तेव्हा ती काय काय पराक्रम करतात बघा. आणि योगायोग असा आहे की चाफेकरांनी ती जे चीनच्या मनात आज धडकी भरली आहे ती आजची गोष्ट नाही. चीनची झोप उडवणारं पहिलं विमान दौलत बेग ओल्डी या लडाखच्या अतिशय मर्यादित जागेत असलेले एखाद्या वाडग्यात विमान उतरवावं. प्रचंड वाडगा आहे समजा, आणि त्याच्यात विमान उतरावं. तसं जे विमान चाफेकरांनी उतरवलं आणि त्याच्यात एअर मार्शल बार्बोरा स्वतःसुद्धा प्रवास करत होते. त्या उतरलेल्या आणि उडालेल्या पहिल्या विमानाचं चित्रण देखील यात आपल्याला बघायला मिळणार आहे. मी तुमचा जास्त वेळ घेत नाही. या एकूण मुलाखतीवर माझं जे विवेचन आहे ते मी नंतरच्या एखाद्या एपिसोडमध्ये तुमच्यासमोर मांडेन. पण आत्ता मला असं वाटतं की चाफेकरांच्या तोंडूनच किंवा त्यांच्या शब्दात ही लडाखची आत्मकथा, तिचा दुसरा भाग तुम्हाला आवडेल. मी आता इथेच थांबतो. चाफेकरांना ऐकू आपण. नमस्कार. परत एकदा आपल्याकडे एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर आलेले आहेत आणि त्यांच्याकडून काही वेगळ्या विषयात आपल्याला माहिती घ्यायची आहे. त्यांनी एक गोष्ट अशी सांगितली की त्यांच्या मागे खंबीरपणे देवाचे त्यांचे म्हणजे त्यांच्या दृष्टीने खूप 4 हुद्दे पदावर मोठ्या असलेल्या एअर मार्शल बार्बोरा यांनी त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले. एका सैनिकाच्या मागे त्याचे नेते, वरिष्ठ आणि प्रमुख जेव्हा उभे राहतात तेव्हा तो माणूस किती चमत्कार करतो हे आपल्याला दिसलेलं आहे. म्हणजे आज आपण संतोष बाबू कर्नल यांचं कौतुक करतो, पण आपण जवळजवळ 12-14 वर्ष मागे गेलो तर बार्बोरा यांच्या मागे चाफेकरांचे उभे राहिले. त्यामुळे काय चमत्कार होऊ शकला ही कहाणी आपण ऐकतो. कारण आज सगळा जो लडाखचा वाद सुरू झालाय त्याची सुरुवात खरं म्हटलं आपण तर जवळजवळ 12 वर्ष मागची आहे. आणि म्हणून मी हा सगळा इतिहास, गूढ कथा म्हणतो आपण, तो काढला. मला एक सांगा बार्बोरा, आपलं चाफेकर साहेब, तुम्ही जे म्हटलं की 43 वर्ष ही धावपट्टी वापरली गेली नाही आणि ही वापरात आली तर त्याचा आपल्या देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने मोक्याची जागा म्हणून उपयोग होईल हा विचार तुमच्या डोक्यात कसा आला? म्हणजे त्याची भौगोलिक परिस्थिती कशी आहे? जर तुम्ही त्या प्रदेशाकडे आपली नजर वळवली, आपला जो नकाशा सध्या नाही पण मी वर्णन करू शकतो तर लोकांच्या, प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर ते येईलच. एकीकडे डावी म्हणजे हे अगदी पूर्वेला आहे आणि अक्साई चीनला खेटून ही धावपट्टी आहे. त्याच्या उत्तरेला सक्षम व्हॅली आहे जी की पाकिस्तान जवळ आहे. पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर जे आपण म्हणतो त्यात आहे. पण ती सक्षम व्हॅलीची जागा त्यांनी चीनला सुपूर्द केली आहे. त्याच्या या धावपट्टीच्या पश्चिमेला सियाचन ग्लेशियर आहे जे की सगळ्यांना माहिती आहे, प्रसिद्ध आहे. त्याच्या दक्षिणेला आता जे गलवान मध्ये गोंधळ होतोय ती जागा आहे. आणि याच्यात भौगोलिक दृष्ट्या जर तुम्ही याच्याकडे लक्ष दिलं तर चीनला आपला अक्साई चीन भाग या सक्षम खोऱ्याला जोडायचा आहे. तो जोडण्यासाठी त्यांना टीबीओ होऊन पुढे जाऊन सियाचन पार करून मग ते सक्षम खोऱ्यात जाऊ शकतात. त्यामुळे त्यांना हा प्रदेश हस्तगत करण्यासाठी
त्यांचा डोळा या प्रदेशावर केव्हापासून आहे. नाही, याचं आणि कारण डीबीओ आपल्या ताब्यात आहे. कारण डीबीओ आपल्या ताब्यात आहे आणि ते काराकोरम म्हणजे तो जो हायवे आलेला आहे त्यांचा तिबेटकडून आणि सिपेक यांचा जो जॉईंट आहे त्या जॉईंटवर डीबीओची नजर राहते. बरोबर आहे. आणि त्यांना हा रस्ता का हवा होता? कारण काराकोरम खिंडी नंतरच त्यांचा चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे आणि तो जर कॉरिडॉर त्यांना मिळाला तर पूर्ण आखाती प्रदेशात त्यांचं सामान ने-आण वगैरे सोपं होणार आहे. आणि चीनी लोक प्रदेश बळकावण्यात अगदी सक्षम आहेत असंच म्हणता येईल. सगळीकडचे प्रदेश त्यांनी बळकावले. आपला अक्साई चीन सुद्धा त्यांनी घेऊन घेतला आहे. त्यामुळे जर दौलत बेग ओल्डीला काय आपण परत पुनर्निर्माण केला, त्याला नीट केलं, तर जर पुढे कधी अशी वेळ आली की आपल्याला आपलं लष्कर तिथे उतरावं लागेल तर ती कामी येईल, हा विचार माझ्या मनात तेव्हा आला. म्हणजे थोडक्यात ही जागा अशी आहे की जिथे सिपेक आणि मेनलँड चायना यांचा जॉईंट तोडला जाऊ शकतो. बरोबर, अगदी बरोबर. आणि तो जर तोडला जाऊ नये असं त्यांना वाटत असेल तर गलवान पासून प्रवेश करून डीबीओ जवळून जाऊन सियाचेन मध्ये जाऊन त्यांना सक्षम खोऱ्यात शिरायचं आहे. तर तेवढी जागा त्यांना हवी आहे. त्यामुळे दौलत बेग ओल्डीचं सामरिक महत्व अतिशय वाढलेलं आहे असं मला सांगावं असं वाटतं. पण 43 वर्ष काही झालं नव्हतं तर कोणाची इच्छा नव्हती असं नाही. मी तसं मागच्या तुमच्या एपिसोडमध्ये तुम्हाला सांगितलंच होतं की 3 वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याच्यावर चर्चा करून पाहिली होती आणि त्यांनी सांगितलं की भाऊ विमानाच्या क्षमतेच्या बाहेर तुम्ही जाताय, त्यामुळे हे करू नये. कारण 16,700 फूट उंचीवर विमान उतरवणे हे शक्य याच्यामुळे नव्हतं कारण अख्ख्या जगात असं विमानच बनलं नाहीये की जे 16,700 फुटावर उतरू शकतं, त्याचे इंजिन बंद करून परत सुरू होऊ शकतात. कारण मी तुम्हाला सांगितलं जवळजवळ 40% ऑक्सिजन तिथे कमी आहे. तर नुसतं इंधन जाईल, ऑक्सिजन जाणारच नाही, विमान सुरू होणार नाही. दुसरी गोष्ट म्हणू शकतो मला वाटतं की ते तुम्ही विमान तिथे मालवाहू विमान उतरवूच शकणार नाही या आत्मविश्वासाने चीन गाफील राहिला आणि त्याला तुम्ही चाफेकर आणि बार्बोरा यांनी दगा दिला असं म्हणता येईल. नक्कीच, म्हणजे तशीच स्थिती होती. कारण त्या तुम्ही आता सांगितलंय तर मी एक तुम्हाला गंमत सांगतो, थोडं मागे नेतो परत. जेव्हा मी त्यांनी बार्बरांनी मला सांगितलं म्हणजे सांगितलं की तुम्ही जाऊन आता तिथे विमान उतरवू शकता, तेव्हा मला थोडी तयारी करायची होती. तर मी काय करायचो, विमान घेऊन जायचो सामानाने भरून आणि ड्रॉप सॉर्टी करायचो. तुम्हाला पहिले मी तुम्हाला सांगितलं होत्या मागच्या वेळी. तर विमानाचा मागचा दरवाजा उघडून सगळं सामान ढकलायचो, सगळं करायचो आणि रिकामं विमान मग मी गिरटी घालून लँड कसं करता येईल याची सराव करायचो. तर तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे, हा सराव करत असताना मला विमानाचे चाकं खाली करावी लागायची. कारण लँडिंग करायचं तर चाकं करायची, ड्रॉप करायचं तर चाकं खाली करावी लागत नाहीत. तर विमानाची चाकं मी खाली करून अशा गिरट्या 2-3दा मारल्यावर त्यांच्या इंटरनेटवर बरेच दिवस बोलणी सुरू झाली त्यांची आपापसात, त्यांच्या अधिकाऱ्यांची आणि काही सिव्हिलियनची, की हे भारतीय विमान चाकं का खाली करतं. कारण त्यांना तर गरज नाही, तिथे तर ती धावपट्टी तयारच नाहीये. म्हणजे त्यांना ते गाफील तर होतेच, पण त्यांना थोडीशी शंका आली की त्याच्यावर चर्चा करायची. पण आपण इतकी सिक्रेसी ठेवली होती की मला, बार्बरांना, माझ्या बेस कमांडरला आणि माझ्या काही वैमानिकांना आणि तांत्रिक सैनिकांना फक्त माहिती होतं की आम्ही असं काहीतरी, कारण आम्हाला स्पेशली एक विमान तयार करावं, त्याच्यासाठी तयारी करावी लागली, ज्याचे इंजिन चांगले आहेत, ज्याची पॉवर जास्त आहे, जे हलकं आहे, ज्याच्यात इंधन म्हणजे काही दोष नाही आहे. कारण तिथे जाऊन विमान खराब झालं असतं तर मग मुश्किल होत. त्यामुळे अजून विमानाची 2-3 कठीण प्रसंग असे होते की तिथे जास्त वेगात विमान खाली उतरवावं लागतं. काय होतं, ती चाकांमध्ये जे टायर असतात आणि हब असतो,
म्हणजे त्याच्यापासून टायर सुटून जायची भीती असते, कारण जोरात फिरलं हा. आणि लागलं ती एक भीती होती. त्यानंतर इंजिन खराब झालं तर परत सुरू करता येणार नव्हतं, आम्हालाच हेलिकॉप्टरमधनं परत जावं लागलं असतं. या सगळ्या भीतींमुळे ते 43 वर्ष कोणी ते करायला धजत नव्हतं. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटेल की का धजत नव्हतं, तर या तेव्हाची राजकीय परिस्थिती. आपण प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ रस्ते बनवायचे नाही, धावपट्ट्यांची डागडुजी करायची नाही, इन्फ्रास्ट्रक्चर जेणेकरून चीनला राग कुठल्या गोष्टीचा यायला नको, असं तेव्हा धोरण होतं. आणि स्पष्टपणे मला वाटतं अँथोनींनी एकदा पार्लमेंटमध्ये सुद्धा हे म्हटलेलं आहे, बऱ्याच लोकांनी ऐकलं असेल की चीनींचं रस्ते बनवण्याची वगैरे इन्फ्रास्ट्रक्चर हे बरंच डेव्हलप आहे, पण आमची तेवढी नाही आहे, कारण आम्ही तसं ठरवलंच आहे. हे जरा विचित्र आता वाटतं, पण तेव्हा हीच परिस्थिती होती. आणि त्यामुळे काय व्हायचं, सैनिकी अधिकारी किंवा वरिष्ठ अधिकारी सुद्धा सरकारजवळ जायचे नाही आणि कोणी काही प्रयत्न करायचे नाही. बॉर्बोरा सारखा ऑफिसर माझ्या जेव्हा पाठीशी उभा राहिला, तर मी आयडिया देऊन तिथेच संपुष्टात होऊ शकली असती, पण माझी दिलेली योजना त्यांनी धरून ठेवली आणि त्याला हो म्हटलं आणि मला पुढे जाऊ दिलं. हे त्यांचं धाडस होतं, यात काही शंकाच नाही. नाही. आता पण राजनैतिक असं म्हणतो की गल्लीच्या नाक्यावरचा गुंड जशी दादागिरी करतो, तो आपण सहन करतो तिथपर्यंत तो दादागिरी चालू राहते आणि तो गृहीत धरून बसतो की तुम्ही घाबरलेलेच आहात. इथे तुम्ही त्याला टक्कर देण्याची हिंमत केली. फक्त हिंमत मी एवढ्यासाठी म्हणतो की तुम्हाला कॉन्फिडन्स होता की आपल्याला आपल्या पोलीस ठाण्यातला अधिकारी आपल्या पाठीशी उभा राहणार नाही, ज्याला सरकार म्हणतात बरोबर या केस, बरोबर. आणि तिथे मोठा फरक पडतो. आणि तोच एक मोठा फरक म्हणजे तुम्ही हे म्हणू शकता की मी आणि बॉर्बोरा आणि लेफ्टनंट जनरल भारद्वाज असं कॉम्बिनेशन तिथे एकत्र असल्यामुळे, देवाच्या कृपेने आम्ही तिघं त्यावेळी एकत्र आल्यामुळे 43 वर्षांनी का होईना पण ही घटना घडली आणि आपण तिथे विमान उतरवलं. त्यात अजून एक गोष्ट आहे, सामरिक दृष्ट्या विचार करणे, उहापोह करणे हे भारतीयांच्या रक्तातच कमी आहे. आता तुम्ही बघत असाल, भारत सामरिक दृष्ट्या चर्चा करण्याची, पुढेच प्लॅनिंग करण्याची, त्याची योजना आखण्याची आमची शक्ती थोडी कमीच पडते. तर मी तुम्हाला इथे एक स्पष्टपणे सांगू इच्छितो की हे जे आम्ही केलं ते सामरिक दृष्ट्या खूप विचार करून केलं अशातली बिलकुल गोष्ट नाहीये. मी इतका कनिष्ठ अधिकारी होतो की तिथे सामरिक दृष्ट्या काय करायचं याच्यात उहापोह करणं किंवा त्याच्या योजना करणं किंवा त्याच्यात बोलणं मला शक्यच नव्हतं. मी तिथपर्यंत पोहोचू शकत नव्हतो. पण रणनीती सिद्ध म्हणजे टॅक्टिकल ऍक्शन ही मी केली आणि ते मी करण्याला मी ऑथराईज आहे. माझं ते कामच आहे की टॅक्टिकली काहीतरी गोष्टी करायच्या. पण ही टॅक्टिकली केलेली गोष्ट सामरिक दृष्ट्या महत्वाची झाली, यात खरी गंमत आहे. आणि ते कळलं केव्हा की सामरिक दृष्ट्या महत्वाची झाली, त्याच्यासाठी 2020 उगवावा लागला. म्हणजे 12 वर्षांनी हे लक्षात आलं. तेव्हा मी एकदा विमान उतरवल्यावर याच्यावर उहापोह झाला, लोक बोलायचे, म्हणायचे की सामरिक दृष्ट्या आता थोडं महत्व आहे. परंतु तेव्हा आम्ही म्हणजे मी ती एक टॅक्टिकल ऍक्शन म्हणून केली. आता याची गंमत मी तुम्हाला सांगतो, मी का असं इतक्या ठामपणे म्हणतोय. 31 मेला मी तिथे विमान उतरवलं. 1 जूनला रात्री 8 वाजता मला दिल्लीहून कॉल आला, टेलिफोन कॉल, की तुम्ही ताबडतोब निघा आणि वेस्टर्न एअर कमांड मध्ये दिल्लीला पोहोचा. आम्ही जरा सगळे चिंतेतच झालो की काही गडबड तर नाही झाली, सगळं तर पार पडलं होतं नीट. तरी मी सगळे नकाशे, सगळी तयारी का केलं सगळं घेऊन गेलो. वेस्टर्न एअर कमांड मधून मला ताबडतोब एअर हेडक्वार्टर मध्ये नेण्यात आलं. तिथे तिथल्या अधिकाऱ्यांनी मला बसवून हे सांगितलं की परराष्ट्र मंत्री 2 जूनला चीनला जात आहेत, तिथे तुम्ही का विमान उतरवलं हा प्रश्न उद्भवणार आहे, तर तुम्ही
टॅक्टिकल ऍक्शन म्हणून किंवा रणनीती सिद्ध कार्य केलं असल्यामुळे हम्म. आम्ही तुम्हाला बोलवलाय. कारण बॉर्बरा तर दिल्लीतच होते, हो हो. त्यांना विचारू शकले असते. पण ते म्हणे ज्यांनी केली आहे कृती त्यांनाच आम्हाला विचारायचं आहे. तर मी इतका कनिष्ठ अधिकारी अजून मला तिथे नेण्यात आलं आणि त्यांनी मी सांगितलं आणि मुख्य कारण आम्ही अशी सांगितली, कारण चीनला हे नव्हतं सांगायचं की बाबा सामरिक दृष्ट्या आम्ही काय केलंय. आम्ही सांगितलं आमचे जवान तिथे आहेत, त्यांना सुट्टीत परत आणायला, आमचे जवान आजारी पडले तर त्यांना परत आणायला, रोजचं रसद आणि सामुग्री पोचवायला नीट, आणि कधी जरूर पडली तर जवानांना तिथे न्यायला, या गोष्टींसाठी आम्ही केलं. आणि मी त्यात माझं एक फ्लाइंगचं ऍड केलं की म्हटलं आम्ही तिथे ड्रॉप करत असताना जर विमानाला कधी बिघाड झाला तर आम्हाला एक जागा हवी होती विमान उतरवायला. कारण त्या वाडग्यात जे आपण मागच्या ह्याच्यात तुम्ही सांगितलं त्यातनं बाहेर निघणं एक इंजिन खराब झाल्यावर हम्म. शक्यच नाही. हम्म. त्यामुळे विमान उतरवायला सुद्धा आम्ही हे केलं असं आम्ही सांगितलं. आणि दुसरं याच्यात आम्हाला एक फायदा सर्वात मोठा झाला की सरकारकडे आम्हाला जाण्याची गरजच पडली नाही. आता का नाही पडली? सरकारकडे जाण्याची आम्हाला गरज नव्हती, पडली नाही ती याच्यासाठी की ते धावपट्टी डागडुजी करण्यासाठी आम्ही सरकारकडनं पैसा घेत नव्हतो. म्हणजे ते आर्मीचे लोक करत होते. वेगळ्या बजेटरी प्रोव्हिजनची तुम्ही परवा केली नाही. काही नाही, गरजही नव्हती. आणि आर्मीचे लेफ्टनंट जनरल भारद्वाज तयार झाले की आमच्या जो पैसा आहे तो आम्ही लावू आणि करू. विमान मला उतरायचं होतं, ते विमान आमचंच होतं आणि त्या भागात उड्डाण भरणे हे माझं कामच होतं. त्यामुळे त्यात काही वेगळं नव्हतं. तर बॉर्बरांनी यावेळी म्हटलं होतं की आम्ही सरकारला सांगितलं नाही, पण मी इथे एवढंच स्पष्ट करू इच्छितो की सरकारला न सांगणं सुद्धा त्यांचा एक चांगली चाल होती असं म्हणता येईल. असं आता पण सिद्ध ते शक्य होतं. म्हणजे अँथनी आणि बार्बरा यांच्या आपण वक्तव्याचं तुलना केली तर आपल्या लक्षात येते की त्यांनी केलेलं आणि तुम्ही केलेलं धाडस हे आज रणनीतीच्या दृष्टीने फार मोठं पाऊल ठरलं. बरोबर. पण तेव्हा काय असतं, जे उच्च अधिकारी असतात जसे सीएनसी वगैरे, ते साधारणतः रणनीतीची आखणी वगैरे जास्त करत नाही. त्यामुळे एका कनिष्ठ अधिकाऱ्याला दिल्लीला बोलवण्यात आलं आणि मी परराष्ट्र मंत्र्यांना मग तिथे माझ्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांना सांगितलं. ते मला बरोबर घेऊन गेले, पण मी त्यांच्या कक्षात गेलो नाही, मी बाहेरच बसलो होतो. आणि मी सांगितलेल्या या गोष्टी, या 3-4 गोष्टी मी तुला आता नमूद केल्या, त्या त्यांना सांगितल्या. आणि त्यांनी परत आल्यावर मला सांगितलं की त्यांना अगदी अत्यानंद झाला की तुम्ही सामरिक दृष्ट्या काही करायचं म्हणून केलं नाही आहे, तर मी हे चीनींना सांगू शकतो. याचा त्यांना अत्यंत आनंद झाला. म्हणजे आम्ही कार्य तर केलंच, पण त्याबरोबर सरकारला एक कारण सुद्धा दिलं की तुम्हाला घाबरायची गरज नाही, असं सांगा म्हणजे ती ठीक होईल. त्यामुळे मी परत म्हणतो की ते सामरिक दृष्ट्या विचार करून केलेलं कार्य नव्हतं, ते तेव्हा रणनीती सिद्ध कार्य म्हणता येईल. पण ते सामरिक दृष्ट्या इतकं महत्वाचं ठरलं. आणि आज 2020 मध्ये जेव्हा आपल्या लष्कराला तिथे नेण्यासाठी, ने-आण करण्यासाठी C-130 हर्क्युलिस नेण्यात आलं, तेव्हा मला त्याचाच आनंद झाला की मी जे टॅक्टिकल ऍक्शन म्हणून काहीतरी केलं त्याचा स्ट्रॅटेजिक रिझल्ट निघाले. नाही त्याचा तुम्ही म्हणताय, पण त्याचा एक महत्व माझ्या दृष्टीने, मी राजकीय, सामाजिक आणि या दृष्टीने जगाकडे बघत असतो. माझं म्हणणं की 43 वर्षात जे झालं नव्हतं त्या एक पाऊल होतं माझ्या मते. त्याच्यानंतर तुम्ही बोलताना मध्ये सांगितलं होतं की आपण आता तिथपर्यंत जायचा रस्ता पण केलेला आहे. पण ज्यावेळेला तुम्ही केलं तेव्हा रस्ता नव्हता. पण हळूहळू करत एकदा ते होतंय म्हटल्यानंतर ज्याला आपण म्हणतो ट्रिगर मिळणं, ट्रिगर तिथून मिळाला. आणि गंमत बघा की तुम्ही ते केले जवळजवळ 12 वर्षापूर्वी आणि त्याच्या पुढचं पाऊल कर्नल संतोष बाबूकडून टाकलं गेलं की तेव्हा तुम्ही डोळे तिथे नजर ठेवली, पण संतोष बाबूने डोळे वाटारून दाखवले. हा फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. लोकांच्या चर्चा करताना पत्रकारांमध्ये तेवढं गांभीर्य नसतं, त्यांना हा फरक लक्षात येत नाही की चाफेकरांनी एक पाऊल टाकलं, त्याच्या पुढचं पाऊल संतोष बाबूने टाकलं. आणि नुसतं तेवढं नाहीये, त्यांनी सगळ्या जगाची एकूण जिओ पॉलिटिकल स्ट्रॅटेजी बदलून गेलेली आहे. नक्कीच.
कारण मी तुम्हाला सांगतो, आणि याचं प्रेरणास्थान जर मी तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला फार आनंद होईल, आणि मी तुम्हाला सांगतो म्हणजे ते प्रेरणास्थान याच्यासाठी मी नमूद करू इच्छितो इथे, की स्वातंत्र्यवीर सावरकरांनी म्हणजे स्वातंत्र्यापूर्वी सुद्धा हा अनेकदा हे म्हटलं होतं, की बा आपल्या सीमा ज्या आहेत, सीमा रेषा ज्या आहेत दोन्हीकडे, चीनकडे आणि पाकिस्तानकडे, या नक्की करा. हम्म, म्हणजे त्याचं ठामपणा त्यात येऊ द्या. हा कधी इकडे कधी तिकडे असं करू नका. एकीकडे एलओसी एकीकडे एलएसी असं ठेवू नका. हम्म, इतकंच नाही तर त्यांनी स्वातंत्र्योत्तर काळानंतर नेहरूंना एक पत्र लिहिलं, हम्म, आणि त्यात त्यांनी त्यांना सांगितलं की सीमा रेषा नक्की करा, बाउंड्रीज डिमार्केट करा, तरच देश सुरक्षित राहील. तेव्हा आपण ऐकलं नाही, त्यामुळे आज आपली ही परिस्थिती आहे. आणि त्यांनी एक फार सुंदर वाक्य म्हटलं, ते माझं प्रेरणास्थान आहे, आणि ते मी इथे नमूद करायची इच्छा आहे माझी. त्यांनी म्हटलं, देशाच्या सीमा या चरख्याच्या सुताने नाही तर तलवारीच्या टोकाने आखल्या जातात. आता तलवार घेऊन तर मी तिथे जाऊ शकत नव्हतो, पण माझ्या चाकोरीत जितकं होतं, चाकोरी बाहेर विचार करणं होतं, आणि मी वैमानिक असल्यामुळे तिथली एक धावपट्टीचं पुनर्निर्माण करणं होतं. तर एकच धावपट्टी पुनर्निर्माण करून मी थांबलो नाही, तर तुम्हाला मी सांगू इच्छितो, तिथे सामरिक दृष्ट्या महत्वाच्या असलेल्या अजून 2 धावपट्ट्या, एक जी आहे फुकचे, ती सिंधू नदीच्या खोऱ्यात आहे. आता गलवानमध्ये जे झालं त्याच्या दक्षिणेला ती येते. तिथे फुकचे नावाची एक धावपट्टी आहे, होती जुनी, परत तशीच डागडुजी नाही काही नाही. नोव्हेंबरमध्ये आम्ही तिला नीट केलं. सरकारचं यावेळी परमिशनही मिळाली, कारण डीबीओ झालेलं होतं. आता सरकार थोडं धीट दिसत होतं. त्यांनी लावले 2-2.5 महिने लावले, पण मिळाली. तर 14,500 फुटावर उंचीवर असलेल्या धावपट्टीवर मी विमान उतरवलं, तेच परत AN-32 नोव्हेंबर 2008 मध्ये. त्याच्यानंतर अजून विमान तिथे उतरलं नाहीये, पण आपली तयारी आहे. जवानांना सुद्धा जर ही कल्पना मिळाली की उद्या मला काही झालं तर विमान उतरू शकतं, ते त्यांच्यासाठी एक धीराची गोष्ट असते. प्रश्नच नाही. तर ते आम्ही सुरू केलं. आणि सिंधू नदीच्या खाडीतून खोऱ्यातून पुढे लेहकडे जाणारी एक खोर आहे, तिथे मध्ये काहीतरी एक आपल्याला धावपट्टी हवी होती. तर एक जागा शोधून नियोमा नावाच्या जागी 13,500 फुटावर अजून एक धावपट्टी मी पुनर्निर्माण करून, म्हणजे तिथं नव्यानेच तयार केली आम्ही आणि सुरू केली. ते आम्ही कार्य केलं सप्टेंबर 2009 मध्ये. तर तुम्हाला सांगतो, एक डीबीओचा ट्रिगर तुम्ही जसं म्हटलं, त्या ट्रिगरमुळे माझ्या स्क्वॉड्रनच्या वैमानिकांना इतका उत्साह आला की आम्ही स्वतःहून सांगून 3 सामरिक दृष्ट्या महत्वाच्या धावपट्ट्या तिथे उघडल्या. आणि पेपरातच मी वाचतोय, मी तर रिटायर झाल्यावर मला जास्त माहिती नाही, पण वर्तमानपत्रांच्या रिपोर्टवरनं असं दिसतंय की नियोमाला ते आता पक्क करणार आहे, डांबरीकरण करणार आहे, आणि होऊ शकतं तिथून अजूनही बाकी विमानं, लढाऊ विमानं सुद्धा चालू शकतील, सांगता येत नाही, कारण ते 13,500 वर आहे. तर असं एकंदर एक ट्रिगर मिळालं तर कार्य कसं समोर जाऊ शकतं, नाही, त्याचं हे उदाहरण आहे. मला एक वेगळा प्रश्न आणखीन मला विचारायचा आहे, की असं दिसतं की तुम्ही ज्या काळात काम करत होता त्या काळात तुम्ही स्वतःचे निर्णय घेऊन केलेत तरी, आणि ते झाल्यानंतर परिणाम म्हणून सरकारने त्याच्यात हस्तक्षेप घ्या म्हणजे त्याच्यात लक्ष घातलं. पण तोपर्यंत असं एकूण दिसतं मला की परराष्ट्र धोरण हे संरक्षण धोरण ठरवत होतं. आज आज दोघेही संयुक्तरित्या काम करत असतील, पण तुमच्या कामावर देखरेख ठेवण्याचं काम परराष्ट्र धोरण करत नाही, असा फरक पडलाय असं मला वाटतं. हे कितपत बरोबर आहे? अगदी नक्की बरोबर, तुम्ही अगदी हा पॉइंट सांगितलाय की संरक्षण मंत्र्यांनी ठरवायचं आणि मग परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा करायची, पण परराष्ट्र मंत्र्यांनी धोरण राबवायचं. असं केलं काय आहे, आपण लोकशाहीत आहोत. लोकशाहीत एक गोष्ट आपल्याला लक्षात घेतलीच पाहिजे की लष्कराचं स्थान दुय्यम असतं, आणि त्यात काही वाईट नाही. लोकशाही आहे, लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी ठरवतात, ते सगळं ठीक आहे. पण जे आता हे नवीन आपल्याला धैर्य मिळालंय, ते मिळालं मी सांगतो बालाकोट पासून.
बालाकोट इज अ टर्निंग पॉइंट इन इंडियन हिस्ट्री. इस्रायलकडनं आपण सामानच नाही घेत आहे फक्त, त्यांची कूटनीती, त्यांचं धैर्य सुद्धा आपण थोडं आता आत्मसात करायला लागलो आहे, हे मी सांगू शकतो. बालाकोटला सर्वात महत्वाची गोष्ट काय झाली हे मी वायुसैनिक म्हणून तुम्हाला सांगू शकतो. हवाई दलाची विमानं कुठल्याही पीसच्या वेळी म्हणजे शांततेच्या काळात कधीही वापरत नाही. कारण त्याचं कारण सांगितलं जातं, म्हणजे पूर्ण जगभर असंच आहे उद्दिष्ट, की त्याच्यामुळे एस्केलेशन होण्याची शक्यता आहे, म्हणजे युद्धाचं पातळी वर जाण्याची शक्यता असते. पण या सरकारनी बालाकोट करून दाखवलं आणि पाकिस्तानचं जे टुमणं असतं की आम्ही न्यूक्लिअर पॉवर यूज करू वगैरे, ते कसं फोल ठरवलं. त्याची आवाज काढू. त्यामुळे या देशात एक वेगळं चैतन्य निर्माण झालं आहे मी म्हणू शकतो. आणि माझ्यासारख्या माणसाला त्याचा फार आनंद होतो, कारण लष्कर हे काही काम करायला तयारच आहे. त्यांचं तर धैर्य, धाडस, काम करायची इच्छा ही सगळ्या जगजाहीर आहे. पण त्यांच्या मागे जर सरकार उभं राहिलं तर कशा गोष्टी घडू शकतात हे बालाकोटनी सांगितलं. आणि मी सांगू शकतो बालाकोटनी एक पाया तयार केलाय. आता याच्यानंतर त्याच्यावर जी इमारत तयार होणार आहे ती धैर्य आणि साहसाचीच राहणार, हे मी तुम्हाला नक्की सांगतो. आता कुठलंही सरकार येऊ, पण जे त्या बालाकोटमुळे घडलंय ते त्यांना करावं लागेलच. ही चालना आता कोणी अडवू शकत नाही, अडवू शकत नाही. त्यामुळे ही एक अगदी महत्वाची घटना बालाकोट झाली हे लक्षात आणणं अगदी महत्वाचं आहे. कारण आता आपलं पॉइंट ऑफ व्ह्यूज बदललाय. आपण जसं तिथेच तर मी सांगतो ना की परराष्ट्र खातं हे संरक्षण खात्याचं धोरण ठरवत नाही. फार फार तर ते त्यांच्याबरोबर सल्लामसलत करतात, पण संरक्षणाचं धोरण संरक्षण खातं ठरवायला लागलं. किंबहुना डिफेन्समध्ये जे ऑफिसर्स आहेत त्यांच्या शब्दाला वजन आण्याचा तो परिणाम असू शकतो. अगदी खरं आहे. कारण त्याच्यामुळेच याच्यानंतर आपण जो रस्ताही बनवला आणि चीनचं पोटशूळ उठला तरी आपण रस्ता बनवणं अजूनही थांबवलेलं नाही. आणि आपण आता नक्की ठरवलंय, म्हणजे आता तर रस्ता डीबीओ पर्यंत पोहोचलाय, तर असं म्हणणंही वावगं नाही होणार की ती धावपट्टी सुद्धा आपण काही सुधारणा लवकरच करू याची शक्यता आहे. आणि कारण धोरणांवर हे सगळं अवलंबून असतं. पण ती सुरुवात 2008 मध्ये झाली आणि ते पुढे गेलं कार्य हे महत्वाचं. कारण 2008 मध्ये सुरुवात झाली आणि मध्येच बंद पडलं असतं तर पूर्वी 43 वर्ष जे झालं तीच आता स्थिती असती आणि त्याला मग काही अर्थ राहिला नसता. त्यामुळे जी धोरणं नंतर घेण्यात आली त्याचा फायदा म्हणजे डीबीओच्या विमान उतरवण्याचा जो फायदा करून घेता आला तो या धोरणांमुळे घेता आला असं म्हणणं वावगं होणार नाही. नाही, किंबहुना मी असं म्हणेन की तुम्ही जी सुरुवात करून दिली तो पाया होता. तुम्ही पाया खणलात आणि त्याच्यावर पुढे इमारत उभं करणं हळूहळू. म्हणजे मोदींच्या काळात, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर सुरक्षा व्यवस्था आणि सीमांची बांधबंदिस्ती हा एक धोरण घेतलं गेलं, पण ते इतक्या वेगाने पुढे जाऊ शकलं याचे कारण तिथून सुरुवात झाली होती. आता आपण देखील 370 बघतो, तर 370च्या याच्याविषयी पाकिस्तानच्या पोटात गोळा उठणं स्वाभाविक आहे. पण मग त्याच्यात लडाख हा वेगळा प्रांत केल्यामुळे किंवा टेरिटरी केल्यामुळे अक्साई चीन जाईल का इथपर्यंत चीनला भीती वाटायला लागली. नक्कीच नक्कीच. आणि आतापर्यंत त्यांचं असं होतं की आपण डोळे वटारले की यांचं परराष्ट्र खातं घाबरतं आणि तेच संरक्षण खात्याला माघार घ्यायला लावतं. हा आता फरक पडलाय. अगदी नक्कीच. वाटारल्यावर आम्ही गप्प बसून. आणि मला वाटतं की मला 2014 मधल्या इलेक्शनच्या काळातल्या मोदींची एक मुलाखत आठवते आणि त्याच्यात त्यांना विचारलं होतं परराष्ट्र धोरण कसं असेल, तर ते म्हणाले नजरे झुका के नाही, नजरे उठा के नाही, नजर से नजर मिला के. तर आज आपण चीनची आत्ताची जी परिस्थिती आपण बघतोय ती चीनची नजरेला नजर भिडवून बोललं जातं आपल्याकडून. आणि हा चीनला सुद्धा धक्का आहे. किंबहुना चीनपेक्षा चीनच्या इतर शेजाऱ्यांनाही धक्का आहे की अरे त्या नजरेला नजर भिडवली तर चीन इतका माघार घेत असेल तर आपण घाबरायचं कारण नाही. म्यानमार पासून व्हिएतनाम पासूनचे देश
आता ज्या पद्धतीत चीनशी टक्कर द्यायला उभे राहायला तयार झाले ते सुद्धा संतोष बाबूच्या एका धाडसामुळे आहे. पण परत संतोष बाबूचा ट्रिगर तुमच्या दौलत बेग ओल्डीपासून सुरू होतो आणि म्हणून मला ती अख्खी लिंक वाटते ती मी मांडतो. आता ती बरोबर आहे की नाही हे तुम्हीच अगदी नक्की. तुम्ही लक्षात एक गोष्ट घेतली पाहिजे की हिमालय प्रदेशात तिथे रस्ते नसल्यामुळे या तुकड्या ज्या तैनात असतात जशा सियाचेनवर हो. ते संपूर्णपणे वायुसेनेच्या विमानांवर अवलंबून असतात. तर त्यांच्यासाठी एक एक मोराल सपोर्ट आहे विमान म्हणजे. कधी कधी काय होतं 8-8 दिवस वातावरण खराब राहतं त्यामुळे विमानं उडू शकत नाही आणि 8 दिवसानंतर जेव्हा विमानाचा आवाज ते ऐकतात त्यांचा एकलकोंडेपणा त्यांनी दूर पळून जातो. कुठल्याही जवानाला एअरफोर्सचं एक धावपट्टी इथे आहे यांनीच त्याचं मनोधैर्य कितीतरी वाढतं. त्यामुळे या गोष्टी करणं फारच महत्वाच्या आहेत आणि तुम्ही जे म्हणताय ते अगदी बरोबर आहे. कारण तिथल्या सैनिकांना आता कल्पना आहे की उद्या जर मला अजून कुमक आणायची आहे तर माझ्याजवळ एक धावपट्टी आहे जिथे अजून कुमक येऊ शकते आणि त्याला तर मी लढायला पुढे जाणं काही हरकत नाही. ठीक आहे बाकीचे लांब असतील पण हाकेच्या अंतरावर आहे तसं वाटतं. जवळच आहे. म्हणजे पूर्वी काहीच नसताना लेहहून 15 दिवस चालावा लागतो. आता तो रस्ता झाल्यामुळे आपण 6 तासात जातो. विमान असल्यामुळे 20 मिनिटात पोहोचतो. तर हे मनोधैर्य वाढवणाऱ्या या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्यामुळे जवानांचं मनोधैर्य वाढलं की त्यांची लढाईची वृत्ती आहे प्रवृत्ती आहे ती अजून उत्साही होते असं म्हणतात. शेवट करताना मी असं म्हणेन की शेवटी तुम्ही हिमालयाच्या गोष्टी केल्यात हिमालयाच्या गोष्टी सांगितल्यात आणि हिमालय जिथून गंगा सुरू होते किंवा यमुना सुरू होते किंवा ब्रह्मपुत्रा सुरू होते तिथे ती छोटीच असेल पण ती जेव्हा सपाटीवर पोहोचते तशी तुम्ही केलेली ती 43 वर्षा काय ते 12 वर्षापूर्वीची सुरुवात होती तो गंगेचा उगम आपण म्हणू शकतो. आता हळूहळू तो सगळा पसारा संरक्षण व्यवस्थेचा हा तुम्हाला मोठं पात्र होताना दिसतोय आणि मग आपले शत्रू घाबरतील ते त्या पात्राला घाबरतील. फार थोड्या लोकांना गंगेचा उगम माहिती असतो. बरोबर. तर तसं तुम्ही जी सुरुवात केली तो मला वाटते त्या सगळ्या संरक्षण धोरणाची जी आता नदी दिसते त्याचा उगम तिथे असं मला वाटतं. म्हणून मी तुमची विशेष मुलाखत घेतली की हा विषय मी मराठीत आणलाच जात नाही तो मला आणता. हो बरोबर आहे. भाऊ मला एक म्हणायचं तुम्हाला आहे की जर लोकांना आपण आपल्या बोलण्यातूनच हिमालय दर्शन घडवलं तर जर मी विमान जेव्हा उतरवलं त्याची एक छोटीशी माझ्याजवळ चित्रफीत आहे ती जर त्यांना जाता जाता आपण दाखवली तर मला वाटतं प्रेक्षकांना आवडेल. तर मी आता बघतो याच्यावरती चित्रफीत येते का आणि आपण मग तसं करू. जरूर. आणि ही चित्रफीत दाखवायची गरज ही की तिथे कशा वातावरण आहे कशा कंडिशन आहे हे लोकांना कळणं फारच महत्वाचं आहे. किंबहुना गंगेचा उगम जो मी म्हटला तसा या सगळ्या संरक्षण धोरणाचा तो उगम आहे. आता मी सर्वात पहिले जे दाखवतोय ती तुम्ही धावपट्टी बघा. आता मी जे वर्णन करत होतो की तिथे फक्त धावपट्टी बनेल एवढाच सपाट प्रदेश आहे तर ही धावपट्टी आहे. बघा नुसती मातीची ही ती चिपचॅप नदी आहे जी मी म्हणत होतो. या पहाडा पलीकडे चीन आहे. हे काराकोरमचं खिंड आहे. ही जी समोर तुम्हाला दिसते ती काराकोरमची खिंड ही 15 किलोमीटर दूर आहे. आता तुम्ही विचार करा या सगळ्या पहाडांच्या मध्ये मला विमान इकडे डावीकडे उडवून गिरट्या मारून मग असं येऊन इथे उतरावं लागायचं आणि टेक ऑफ करताना उलट्या दिशेने करून इकडे जे मागे आहे दक्षिणेला एक मोठा पहाड आहे त्याच्या आधी उजवीकडे वळून मग इथून निघून जावं लागायचं. तर ही अशी परिस्थिती आहे तिथे. असं तिथे गवताचं पात उगवत नाही. तिथे सतत बर्फ पडत असतो आणि जवळजवळ 40% ऑक्सिजन कमी आहे. आता माझ्या लँडिंगची फीत मी तुम्हाला दाखवणार आहे. ती बघितल्यानंतर आपण परत येऊ आणि मग आपल्याला त्याचे बोलता येईल.
बघा विमानाच्या मागे किती धूळ उडते आधी, हम्म. आणि जवानांचा उत्साह पहा, त्यांनी तिथे देशाचा तिरंगा फडकवलाय. आणि सर्वात गमतीदार गोष्ट ही पाहण्यासारखी आहे, जेव्हा इंजिन पूर्ण पॉवरवर असतं तेव्हा इतकी धूळ उडते, आणि ही धूळ जवळजवळ तिथे 10 मिनिटं सतत असते. पण एकदा याचं डांबरीकरण झालं की हा त्रास कमी होईल. पण सध्या या परिस्थितीत तिथे आपण ऑपरेट करत आहोत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. छान आहे. मी ते तुम्ही दाखवलंय, बरं झालं की सुरुवात कशी छोटी असते पण ते कुठे जाऊन पोहोचतं त्याला फार महत्व आहे. आज चीन सारखा एक ज्याला महाशक्ती म्हणतात, अमेरिकेला पण आव्हान देणारा, तोही वचकलाय. तर त्याची सुरुवात म्हणजे आपण बघतो की 12 वर्षे ह्या गोष्टीला झाली, तेव्हा कोणाच्या डोक्यात, कदाचित तुमच्या असेल की नाही माहित नाही, पण ते होऊन जातं. अनेकदा आपण एक झाड लावतो, त्याची फळं पुढच्या 2-3 पिढ्या खातात. ते आपल्यालाच फळ मिळेल म्हणून आपण बघत नसतो, पण आपण लावत असतो. तशीही तुमची सुरुवात होती. तुमच्या पाठीशी ठामपणे बरोबर उभे राहिले. ह्या प्रत्येकाचं हे श्रेय आहे. गंमत अशी असते की पहिला घाव कोणी बघत नाही, 100वा घाव सगळ्यांना महत्वाचा वाटतो, कारण तेव्हा हो, खूप खरंय. लागलं जातं. हो, खरंय. तर ते लोकांसमोर आणलं पाहिजे. लोकांना हे कळलं नाही तर मग त्याची महत्ता कळत नाही. म्हणून मी तुम्हाला आमंत्रण केलं होतं. फार चांगलं, धन्यवाद त्याबद्दल. हो. मला एकच अगदी शेवटी सांगावंच इच्छा आहे, आणि सांगायची माझी इच्छा मी पूर्ण करण्याचा विचारात याच्यासाठी आहे की तुमचे प्रेक्षक सामान्य नागरिकच आहेत, त्यांना तितकं लष्कराबद्दल माहिती नसेल. तर मी आता त्यांना एक विश्वास देण्याची माझी इच्छा आहे की आत्ताच्या जे सरकार आहे त्यांनी जो एक योजना केलेली आहे, संरक्षणाची जी योजना केलेली आहे, ती लष्कराला फारच चांगली वाटते. आणि त्यामुळे त्यांच्या त्या धोरणांमुळे, त्यांच्या त्या योजनांमुळे लष्कराचा आत्मविश्वास अतिशय वाढलेला आहे. आणि आपलं लष्कर जगातली जगामध्ये सर्वात कर्तृत्ववान आणि धैर्यवान असं लष्कर आहे. तर हे जे कॉम्बिनेशन आता तयार झालेलं आहे, त्यामुळे देशाला कोणालाही नजरेला नजर भिडवणं फार सोपं होईल. आम्ही आत्मविश्वास सगळ्या प्रेक्षकांना देऊ इच्छितो. थोडक्यात आपलं, आपण वेळ आली तर बलिदान करायचं, आणि आपलं बलिदान वाया जाणार नाही. हे सगळ्यात मोठं हत्यार पहिल्यांदा आपल्या सैनिकांना मिळालं असं म्हणता येईल. नक्कीच, नक्कीच. चालेल. तुम्ही आलात आमच्याकडे, त्याबद्दल तुमचे आभार. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.